वेलकम टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे नवीनच रेसिपी आहे जी की मी यूट्यूबवरच बघितली होती आणि म्हणलं एकदा ट्राय करून बघावी, म्हणून मी इथे 3 बटाटे किसून घेतले आहेत। हे बटाटे मी उकडून किसून घेतलेले आहेत। हे छान पैकी उकडायचे आणि छोट्या किसणीवरती बारीक असे किसून घ्यायचे। यामध्ये मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा मिरेपूड, काळी मिरी पावडर जी करून घेतली आहे मी मिक्सरवर ती घातली आहे। नंतर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली कांद्याची पात ॲड करत आहे। कांद्याची पात ॲड करून घेतल्यानंतर इथे मी हिंग ॲड करून घेत आहे, जो की छोटा अर्धा चमचा हिंग आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। आणि नंतर इथे मी माझ्या हातात जो चमचा दिसतो आहे तो 2 ते 2.5 चमचे इतके माप तांदळाच्या पिठाचे ॲड करून घेत आहे। नंतर इथे मी चवीनुसार मीठ ॲड करून घेत आहे। नंतर इथे मी हे सर्व मिक्स करून घेऊन याच्यामध्ये जेवढं पाणी लागेल, म्हणजे हे मिश्रण जे की मला जरा सैलसर भिजवायचे आहे, जसं जसं पाणी लागेल तसं तसं घालून मी इथे हे मिश्रण तयार करून घेत आहे। हे पीठ तयार करून घेत आहे। अशा पद्धतीने हे पीठ तयार करायचे आहे। आणि नंतर हे पीठ तव्यावरती थापून घेण्यासाठी मी इथे तव्याला तेल लावून घेत आहे। तेल लावल्यानंतर इथे हे मिश्रण घेऊन हा पराठा मी इथे अशा पद्धतीने थापून, जसे आपण थालीपीठ थापतो तशा पद्धतीने असा करायचा आहे। एरवी तर आपण ज्वारीचे थालीपीठ करत असतो, पण हे जरा मला काही नवीनच वाटले की तांदळाच्या पिठाचे असे बटाटा घालून आणि कांद्याची पात घालून थालीपीठ केलेले, त्यामुळे मी ही रेसिपी इथे ट्राय केली आहे आणि हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे। इथे तेल लावून तव्यावरती छान खरपूस असं हे पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। एका साईडनी हा पलटून झाल्यानंतर तेल टाकून दुसऱ्या साईडनी व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। चवीला खूपच छान लागतो। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। आणि ही माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा। मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। आणि बघा हा पराठा इथे मी तुम्हाला दाखवते। हा लोणच्यासोबत, दह्यासोबत, केचपसोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।